नमस्कार. आज मी एम पी पाटील सरांच्या नाट्यसमीक्षा संहिता आणि रंगप्रयोग या पुस्तकातील नागमंडल एक नाट्यार्थ शोध क्रीडा या प्रकरणातील मी पाडलेला दुसरा भाग वाचतो आहे. पहिल्या भागातील शेवटच्या वाक्यापासून सुरुवात होते. नागमंडल हे अशा कथा मिथांहून लोककथांच्या प्रवाहातून झिरपत आलेले एक अद्भुत नाट्य आहे. येथे काम हा अर्थभाव महत्त्वाचा आणि म्हणून याच दिशेने येथील नाट्यार्थाचा खेळ खेळावा लागेल. नाट्यार्थ शोधाची क्रीडा करावी लागेल. नाट्यार्थ शोधाची एक क्रीडा. एक नागमंडल नाट्यार्थ. एक पुरुषतत्वाची 2 रूपे. प्रथमच आपल्या नाट्यार्थ शोध क्रीडेला भिडतात ती पुरुषतत्वाची 2 रूपे. पहिले परपुरुष नवऱ्याचे दिवसाच्या गद्य प्रकाशातील ठसठशीतपणे दिसणारे रूप. पोटाची भूक तत्सम गद्य व्यवहार एवढ्याशीच या रूपाला कर्तव्य आहे. कोणत्याही प्रकारचे नाजूक कोमल भाव नसलेले हे त्याचे वृक्ष गद्य रूप. स्त्रीविषयीचा राग, क्रोध, सत्ता अधिकार, तुच्छता, तिरस्कार, संशय, सूड शिक्षा या सर्वांचा पुरुष नवरा हे येथील प्रतीक. मी उद्या दुपारी येईन. माझं दुपारचं जेवण तयार ठेव. मी जेवेन आणि जाईन. दुपारची पोटाची भूक जाळणं, गद्य व्यवहाराशी नाते राखणे एवढाच त्याचा स्त्रीबाबतचा लग्नबंध आहे. बाकी त्याचे सर्व नाजूक कोमल भाव कडी कुलपात बंद आहे. त्याच्या व्यवहाराची कडक व्यवस्था अशी आहे. त्याचे भावघराचे दार तिच्यासाठी कुलूपबंद आणि तिच्या भावघराचे दार त्याच्यासाठी कुलूपबंद. त्याच्या तिच्या भावांची फुकटची बडबड नको आहे. प्रश्न विचारू नकोस, सांगतो तसं वाग, अशी त्याची तुच्छता सत्ता आहे. स्त्रीबाबतच्या पुरुषी तुच्छतापूर्ण मालकी सत्तेचे हे घरोघरीचे प्रतीक. हे झाले त्याचे दिवसा दिसणारे गंध कठोर रूप. आणि दुसरं, रात्र पडली रे पडली की त्याचे रूप बदलायला लागते. त्याच्या कणाकणात स्त्री तत्वाचा गंध भिनू लागतो. त्याच्यातील हळुवार प्रणयभाव फुलून येऊ लागतो. आणि या पुरुषतत्वातील तो सखा आदी नाग तिच्या अगदी न्हाणी घरातूनही तिच्या अंतर्मनातील देहादेहात शिरायला मागतो. मध्यरात्री मला एवढी घाबरतेस? बस ना, तू खूप सुंदर आहेस. काय? मी म्हटलं तू खूप सुंदर आहेस. खूप नाजूक, जशी कोवळी हिरवी लवलवणारी पल्लवी. तिला त्याचे वेगळ्या पातळीवरून तिच्या पहिल्या नंदनवनातील कुरवाळणे चालू होते. तुला तुझ्या आईवडिलांची आठवण येत असेल ना? मला समजतं तुला तुझ्या आईवडिलांना भेटायचंय. करूया त्याची व्यवस्था. खरंच आता हास ना, अगदी हळूच. आता ते नाही चालणार. मी जेव्हा रात्रीला येईन तेव्हा तू कशी अगदी टवटवीत आणि फुललेली दिसायला हवीस. घाबरू नकोस. माझ्या खांद्यावर तुझं डोकं ठेव बघू. छान. आता मोकळी हो आणि सांग तुझ्या आईबाबांबद्दल काहीतरी. त्यांनी तुझे खूप खूप लाड केले, सर्व काही सांग. आणि मग तो तिचा आंबाडा सैल करतो. हळूहळू वेणी उलगडवतो. तिच्या दाट आणि लांब केसांचा गंध घेतो. या पुरुष तत्वाच्या गद्य कठोर आणि भावमधुर अशा दुहेरी रूपाबद्दल तिची प्रतिक्रिया. तुम्ही रात्री किती छान बोलता आणि दिवसा मात्र अंगावर खेकसायचं, फुतकरायचं, मूर्ख सापासारखं. नागप्रतिकाशी अशी उलटी देवाणघेवाण आहे. तुम्हाला हसायला ठीक आहे, पण मला मात्र रडायला येतं. तुम्हाला वाटेल तसं तुम्ही करायचं. तुम्ही मला असा त्रास का देता? मला वाटतं रात्री पडत असलेलं हे स्वप्नच असावं. ते पुरुषतत्व नागाच्या प्रियकर रूपातही पुरुषतत्वाबद्दलचे कठोर सत्य सांगून टाकते. हे असंच चालणार. दिवसाचं तसं घडणार आणि रात्रीचं हे असं घडणार. का ते विचारू नकोस.
आणि शेवटी मध्यरात्री पुरुषतत्वाला हवे असते तो मादीकडून मिळवतोच. नाग आपल्या केवळ दृष्टीपात्यानं पक्षिणीचे डोळे जणू बांधून घेतो, पकडून ठेवतो. पक्षिणी केवळ त्या नागाच्या डोळ्यात टक लावून बघतच राहते. तिला भीती वाटत नाही. नागाच्या डोळ्यातले बदलणारे रंग बघत बसण्याची तिला मोहिनीच पडते. तो पंख अर्धवट उघडे ठेवीत सूर्यप्रकाशातील शिल्पासारखे ती त्या नाग डोळ्यांकडे बघतच राहते. मग नाग झडप घालतो आणि पक्षिणीला गिळून टाकतो आणि दोघंही गोठून जातात. रात्रीची ही एकरूप रतिमग्नता साऱ्या दिवसाला, साऱ्या गद्यव्यवहारालाही गिळून टाकते. पण थोड्याच अवधीनंतरची, पहिल्या रतिक्रीडेनंतरची या स्त्रीची प्रतिक्रिया केवढी निषेधपर आणि निर्मळ. त्यातून तिचे संभोगपूर्व निरागसतेत वावरणारे मन केवढे खुलून दिसते. जा, तुम्ही बोलू नका माझ्याशी. मला माहीत नव्हतं तुम्ही इतके वाईट आहात ते. तुमची मधाळवाणी सुरू होताच मी ओळखायला हवं होतं. मला हे माहीत असतं तर मी तुमच्याशी लग्न करायला मुळीच तयार झाली नसते. माझे आईबाबा काय म्हणतील त्यांना हे असलं कळलं तर. आणि ते पुरुषतत्व, नारतीचे सुंदर तत्वज्ञान तिला रात्रीच्या काळोखात सांगत राहते. जेव्हा वृक्षराजीला लाल लाल फुलं मोहरून येतात, वटवृक्ष पारंब्यांच्या स्पर्शानं जेव्हा धरती फुटून येते, तेव्हा मादीला ओल्या मातीचा गंध येऊ लागतो आणि नागराज त्याच्या मादीचा शोध घेऊ लागतो. नागिणी, पाकोळ्या, राजहंसी सुद्धा सारी जण हेच करतात. दोघे एकमेकांच्या मिठीत शिरत असतात. असं हे पुरुषतत्वाचे, रात्रीच्या प्रियकर सख्याचे, रात्रीच्या रतिसखीच्या गळ्यातील चांदण्यांच्या हातांचे तत्वज्ञान आहे. आणि क्षितिजा पलीकडचे दिवसाचे दूध दिसू लागताच त्याचे ठरलेले कठोर गद्य व्यवहाराचे पुरुषरूप परत जागे. पहाट झाली, मला गेलं पाहिजे. 2. नागमंडल नाट्यार्थ 2. गर्भिणीबाबतचा नराचा अलिप्त भाव. नाग हा मानवी कुमारिकेला स्त्रीत्व देण्यासाठी तिच्या जननेंद्रियाला नागदंश करून ऋतुमती करतो, असा लोकमानसातील एक नागविषयक संकेत आहे. आदी नरमादींची पहिली रतक्रीडा ही स्त्री योनीच्या पहिल्या नागदंशाशी समांतर आहे. आदी नराची आदिमादेशी होणारी ही आदी रतिक्रीडा केवळ स्वांथ सुखाय होती. हा आदी नर केवळ रतिक्रीडेचा आनंद भोगायचा आणि तिला सोडून द्यायचा. नाग तिला योनी दंश करून ऋतुमती करून सोडून द्यायचा. तिच्या गर्भारपणाच्या जबाबदारीशी त्याला काहीही कर्तव्य नसायचे. रतिक्रीडा आणि गर्भसंभोग यांचा संबंध आदी नराला ज्ञातही नव्हता. रतिक्रीडा ही मानवी लीला आणि गर्भारपण ही रतिक्रीडेशी कोणताही संबंध नसलेली दैवी लीला असे तो मानायचा. नराची ही रतिक्रीडेबद्दलची केवळ स्वांथ सुखाय वृत्ती आणि गर्भाबद्दलची अलिप्त वृत्ती नराच्या देहमानसे भिनून गेलेली असते. पती पत्नी या नात्याने बद्ध नसलेल्या नरमादींची रतिक्रीडा नराच्या बाजूने केवळ स्वांत सुखाय असते. या रतिक्रीडेतून होणाऱ्या गर्भसंभवापासून तो स्वतःला अलिप्त वृत्तीने तोडून घेत असतो. मादीतील गर्भारपण मात्र तिला फुलोरून टाकणारे असते. तिच्या अंगोपांगी भरून राहिलेले हे गर्भारपण ती भोगत असते. स्वतःच्या देहात आणखी एका हालत्या वाढत्या देहाचा आनंद ती अनुभवत असते. तिच्या हाडीमासी देहमानसी तिला सुखावणारे हे गर्भारपण भिजून गेलेले असते. मादीचे सारे देहमन या सृजनाने विनटलेले असते. इथे दिसणारे एका सनातन मादीचे स्त्रीचे गर्भारपणाबद्दलचे फुलारणे आणि त्या नराची त्या अघटित घटनेपासून तोडून घेणारी अलिप्त वृत्ती आणि मग मादीचा शाकुंतली निषेध, धिक्कार पाहण्यासारखा. मी गर्भार राहिले. तो तिच्याकडे मूकस्तंभासारखा बघत राहतो. तू माझ्याकडे असं टक लावून काय पाहतोयस? माझ्या पोटात बाळ आहे. तो मख्खपणे शून्यात
टक लावून पाहतो. आपल्याला बाळ होणार आहे. विराम. तुला याचा आनंद नाही झाला? तुझी काय प्रतिक्रिया होईल याचा मला अंदाजच आला नाही. मला वाटलं हे ऐकताच आनंदानं तू नाचायला लागशील. तू मला मिठीत घेऊन गरगर फिरवशील, माझ्या पोटावरून हात फिरवशील आणि माझं आकंठ चुंबन घेशील. मला अशीही भीती वाटत होती की तू यापैकी काहीच करणार नाहीस, म्हणून हे तुझ्यापासून लपवून ठेवलं होतं. हे आपलं दोघांचं असून तुला काय वाटेल ते मला समजत नव्हतं. हे तिसरं येणारा माणूस तुला भार होणार हे मला समजत नव्हतं. पण माझी भीती खरी ठरली. जिच्यामुळे मला अस्वस्थ सुन्नपणा येत होता ती खरी ठरली. तू आपल्या बाळाबद्दल आनंदी नाहीस. मी आई होणार याचा तुला अभिमान नाही. तू कधी कधी इतका मख्ख असतोस की वाटतं तू माणूसच नाहीस. त्याची प्रतिक्रिया. शक्यतो या गोष्टीबद्दल बोलणं टाळायचा प्रयत्न कर. ही गोष्ट गुप्त राख. मला समजतं ही गोष्ट फार काळ गुप्त राहू शकणार नाही, पण जेवढा काळ राखता येईल तेवढे राख. मी सांगतो तसं कर. या अशा आविष्करणाच्या आणखी एका लोकसंकेताशी संबंध आहे. गर्भिणी आणि नाग यांची दृष्टादृष्ट होताच नागदृष्टी जाते असा लोकसंकेत. त्यातून गर्भिणी आणि नराचा दूरबंध सुचवला जातो. त्याचे स्पष्टीकरण सरळ आहे. त्याच्या रतिक्रीडेला आता बंदी आहे. त्याच्या रतिदृष्टीला या गर्भिणीने आवर घातला आहे, म्हणून या गर्भिणीच्या गर्भाबद्दलची रतिक्रीडा प्रिय नराची ही मख्ख प्रतिक्रिया. 3. नागमंडल नाट्यार्थ 3. स्त्री जीवनाचा प्रवास. कोवळी निरागस कुमारी, ऋतुमती झाल्यावर पुरुषाच्या सहवासात येणारी सखी, पत्नी, गर्भिणी, त्या सर्वांना ओलांडून जाणारी माता आणि अखेरची कामनिवृत्ता असा हा स्त्री जीवनाचा प्रवास किती मानसिक शारीरिक परिवर्तन आवर्तनातून जाणारा. यामधून स्त्रीच्या कामजीवनाचा आलेख तेवढाच कुतूहलाचे पडदे उलगडत जाणारा. नागमंडलमधून येणारा त्याचा प्रवास स्त्री जीवनाची विलक्षण जाणून देणारा. आईबाबांच्या घरी वाढणारी ती निरागस कुमारी, तिचे हे आईबाबांचे घर, हे स्त्रीचे तिच्या पुढील साऱ्या आयुष्यात हवेसे वाटणारे पहिले नंदनवन. कुठे गेली तरी कुठल्या तरी गरुडाच्या स्वप्न पंखावर बसून 7 समुद्र आणि 7 कालांची ब्रह्मवर्षे पार करून ही स्त्री या तिच्या पहिल्या नंदनवनात परत जायला मागत असते. हा तिचा मातृकोश, मातृगृह, मायघर, माहेर. आईबाबा तिला राणी म्हणत असत. आईबाबांचे शरीर हा तिला हवासा वाटणारा शरीरापलीकडचा निरागस स्पर्श. बाबा तिला अशा स्वर्गस्पर्शाने मिठीत घेतात, पापा घेतात, कुरवाळतात. तिची आईबाबांच्या मध्ये झोपण्याची मागणी पुरी करतात. असे हे स्त्रीचे शरीरापलीकडला स्पर्श असलेले पहिले वत्सल जीवन. नागमंडलमधील राणीच्या मनोमनी ते किती भिनलेले असते. ती जेव्हा कल्पनेच्या स्वप्नात शिरते तेव्हा पहिल्या प्रथम ती याच 7 समुद्रापलीकडील नंदनवनातून अलगद फिरून येताना दिसते आणि असेच काही सूचक सांगत असते आपल्या बालजीवनाबद्दल, आपल्या वत्सल स्पर्श जीवनाबद्दल. आणि तिचे लग्न होते. ती ऋतुमती होताच कुठल्या तरी पुरुषाच्या वेगळ्याच देहाशी तिची गाठ पडते. मी उद्या दुपारी येईन. माझं दुपारचं जेवण तयार ठेव. मी जेवेन आणि जाईन. भात वाढ. फुकटची बडबड मला आवडत नाही. प्रश्न विचारू नकोस. सांगतो तसं कर. कुठलाच मृदू भावस्पर्श नसलेली या देहाची ही विचित्र उपभोग भूक हे सारे असेच सुचवते. मी उद्या मध्यरात्रीला येईन. माझ्या राजशेजेला तयार राहा. मी शरीर भोगेन आणि जाईन. शरीर तयार ठेव. भिण्यासारखं काय आहे त्यात? चल तयार हो. फुकटची बडबड मला आवडत नाही. काही विचारायचं पण नाही. सांगतो तसं वाग. असले हे कुत्र्यासारखे कडिकुलपातले तिला नको असते.
हे असले बळजबरीचे तिला माहीत असते तर तिने लग्नच केलं नसतं. हे तिच्या मनीच्या आईबाबांच्या स्वर्ग स्पर्शाला उंगळ वाटणार. हे तुमचं घर, मी कोण तुम्हाला सांगणार. तुम्हाला वाटेल तसं तुम्ही यायचं, वागायचं. हा तिचा असहाय्य प्रतिसाद. नागमंडलमधील इतस्ततः विखुरलेल्या अशा सूचक बंधांतून स्त्रीच्या वाट्याला येणारं हे केवळ भोगपुरुष संबंधित स्त्रीचे कामजीवन प्रत्ययाला येते. तिच्या जीवनातले दुसरे हवेसे वाटणारे नंदनवन तिच्या कामजीवनाशीच संबंधित असते. हा इथला पुरुष केवळ कोरडा भोगपुरुष नसतो. तो तिच्या देहाबरोबरच तिच्या भावभावनांना हळुवारपणे जपणारा प्रीती पुरुष असतो. त्याचा स्पर्श न करताच लाख स्पर्शांनी कुरवाळणारा, सप्त स्वर्गांच्या पलीकडच्या भूमीवर नेणारा. बस ना, तू खूप सुंदर आहेस. काय? अगं मी म्हटलं, तू खूप सुंदर आहेस. किती नाजूक, जसं कोवळं हिरवं लवलवणारं पान. हां, तशीच नाजूक. आता हास ना, अगदी हळूच. मी असा तुला भेटायला येत जाईन. हो, रोज येईन. तेव्हा कशी अगदी फुललेली दिसायला हवीस. हो, असा रोज येईन तेव्हा तेव्हा. अगं बोल ना काहीतरी. मी रोज यायचं की नाही ते तरी बोल. मी इथं तुझ्या जवळ बसू का जरा? आणि हलकेच तिच्या पलंगाच्या अगदी कडेला बसायचे. हलकेच अगदी तिच्या भोवती हात गुंफायचे. तिचा आंबाडा सैल करायचा. लांब सडक केस हातात खेळवायचे आणि त्यांचा गंध घ्यायचा. तिला जणू हे एक स्वप्न वाटावे असे. केवळ स्वप्नात वाटायला यावे इतके स्वप्न सुंदर. आणि एक दिवस स्वप्न सुंदरतेची स्वप्नपूर्ती व्हावयाची. नाग आपल्या केवळ दृष्टीपात्यानं पक्षिणीचे डोळे बांधून घेतो, पकडून ठेवतो. पक्षिणी केवळ त्या नागाच्या डोळ्यात टक लावून बघतच राहते. तिला भीती वाटत नाही. नागाच्या डोळ्यातील बदलणारे रंग बघत बसण्याची तिला मोहिनीच पडते. दोन पंख अर्धवट उघडे ठेवीत सूर्यप्रकाशातले शिल्पासारखे ती त्या नाग डोळ्यांकडे बघतच राहते. आणि नाग पक्षिणीला गिळून टाकतो. तेव्हा वृक्षराजी लाल फुलांनी मोहरून येते. धरती वटवृक्षांच्या पारंबी मुळांच्या स्पर्शाने फुटून येते. अशा प्रीतिपुरुषाबरोबरची अर्पित रतिमग्नता कधीतरी भंग पावते, जेव्हा तेथेही कधीतरी भोगनागाचे पशुदर्शन तिला तिच्या मनीच्या आरशात पडते. प्रीतिपुरुषाचे अचानक भोगपुरुषात रूपांतर होत असल्याचा प्रत्यय तिला अकल्पितपणे येऊ लागतो. अशा वेळी ती भीतीने किंचाळते. विद्युत वेगाने मनाच्या आरशासमोरून दूर होण्याचा प्रयत्न करते आणि प्रीती पुरुषालाही भोग पुरुषापासून दूर ओढण्याचा प्रयत्न करते. अशा वेळी ती भीतीने थरथरत असते. नको नको, अशा वेळी त्या नागाचं नाव नको. नको, ज्याचं नाव घ्यायचं नाही त्याचं नाव घेऊन तुम्ही माझ्या जीवाशी का खेळ खेळतात? माझा अगदी थरकाप होतो हो. या भोग पुरुषाबद्दल तिच्या खोल मनात दडलेली अशी खोल भीती आहे. तिला सर्वस्वी गिळून टाकणाऱ्या नागाची रतिक्रीडा प्रिय आहे. पण जी हळुवार अलवार प्रीतीचे सर्जनशील कोवळे रंग पेरत येते आहे, अशी रतिक्रीडा तिला हवी आहे. नागाच्या रतिक्रीडेतून धरतीला आणि स्त्रीलाही गर्भ धरते असा एक लोकसमज आहे. आणि मग सर्जनाची देवी म्हणून आपण धरती मातेची पूजा करतो. आदी मानवाचा हा भूमातेबद्दलचा श्रद्धाबद्ध युगायुगातील समूह मनाच्या नेणिवेतून जिवंत राहत आला आहे. राणी ही कामिनी आता गर्भिणी होते आणि भूमातेचा सृजनमातेचा तो सर्व पूजनीय आदिबंध तिच्या नेणिवेच्या पातळातून वर येतो आणि तिच्या वाणीतून बोलू लागतो. गर्भिणीचे सामर्थ्य बोलू लागतो. पुरुषातील कामनागाला निस्तेज करणारे, दृष्टीहीन करणारे तिचे सामर्थ्य. तू जेव्हा मला इथं आणलंस तेव्हा मी एक अजाण मूर्ख बालिका होते, पण आता मी एक विकसित झालेली स्त्री पत्नी आहे आणि लवकरच माताही होणार आहे. माझ्या गर्भात एका स्वप्नाची मुळं रुजली आहे. मी आता काही शिकवलं तसं बोलणारा पोपट नाही.
इवलीशी चिमणी मांजरीही नाही. मला मन आहे. हे तू कसं ध्यानात घेत नाहीस? आणि हा काय तू खेळ चालवला आहेस? असे या गर्भिणीमध्ये आता पुरुषातील कामनागाशी संवाद साधण्यास आव्हानात्मक भाषा सामर्थ्य येतं. तिला माहीत असतं अज्ञानाच्या पलीकडच्या विश्वातून कुणाच्या तरी इच्छा आकांक्षाने तिच्या शेजेत प्रवेश केला आहे. म्हणूनच तिचे गर्भारपण निष्कलंकित असते आणि त्यामुळे तिच्यात सर्पदिव्य आदी करण्याचे सामर्थ्य येते. आणि सर्वांना दिसतं भूमातेला सुफलित करणारे ते नागाचे सर्जनसत्व या राणी गर्भिणीच्या अंगाखांद्यावरून सरकते आहे. तिच्या डोक्यावर तो त्याच्या फण्याचे अभय देणारे छत्र धरतो आहे आणि ते सर्जनसत्व तिच्या गळ्याभोवती पुष्पमाला होऊन मिरवते आहे. आणि मग सर्जन तत्वाने भरून गेलेल्या गर्भिणीचे रूप बघून आकाश संगीताने भरून जाते. प्रकाश रेखांचे तेज मार्दवतेचे रूप घेते आणि हा दैवी अवतार आहे. पालखी आणा वाजंत्री आणा असा पुकारा होतो आणि सर्जन पूजक सारे विश्व तिच्या पुढे लोटांगण घालते. असा हा गर्भिणीचा महिमा सर्वत्र गायला पूजला जाणारा. स्त्रीच्या या कामजीवनाची परिपूर्ती तिच्या मातृत्वात होते. राणीने एका सुंदर बाळाला जन्म दिला. स्त्रीच्या कामजीवनाच्या परिपूर्तीचा हा कळस. या प्रकृतीची त्या पुरुषतत्वाशी रतिक्रीडा या सृजनासाठी असते. हा प्रकृतीचा खेळ निर्मितीसाठी असतो. या सृजनाचे देणे संपले की ती स्त्री जन्माच्या देण्यातून मुक्त होते, सृजनदेवीच्या ऋणातून मुक्त होते. कुमारी, सखी, पत्नी या सर्वांच्या पलीकडे गेलेली ती मुक्त तृप्त स्त्री असते. पिता, सखा, पती या परपुरुषांशी आता त्या अर्थानं तिला घेणं देणं नसतं. तिचे देणं घेणे पुत्र या नव्या परपुरुषाशी आता बांधले जात असते. आपण महत्त्वाचे नाही आहोत. आपला पुत्र हा आपल्या वंशाचा अंकुर आहे. तो वाचला आहे. पिता देतो तशी नागानं या पुत्राला जीवन जगण्याची देणगी दिली आहे. आता स्त्री तत्वाशी संबंध आलेल्या उर्वरित पुरुष तत्वाचे काय होते, त्यांना कोणती गती प्राप्त होते, हे पुढच्या 3ऱ्या भागात बघूया. धन्यवाद.